नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये वाढ केली जाणार आहे। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सध्या 2-2 हजार रुपये प्रमाणे हप्ते मिळत आहेत। वर्षातून 2-2 हजाराच्या 3 टप्प्यांमध्ये एकूण 6,000 रुपये सध्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळत आहेत। परंतु आता या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये खूप मोठी वाढ केली जाणार आहे। तसेच जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर इतर राज्यांच्या मानाने तुम्हाला या ठिकाणी जास्तचे अनुदान हे दिले जाणार आहे। तर ते कसे दिले जाणार आहे मित्रांनो, तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये किती वाढ केली जाणार आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये अर्थसंकल्प हा सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये पेन्शन फंड, मायक्रोसॉफ्टची सेवा, तसेच शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये जेवढे पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी केंद्रीय मंत्री विजय शाह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती ट्विट करून सुद्धा माहिती दिलेली आहे। या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की मोदी सरकार की किसानों को बड़ी सौगात। त्याच्यानंतर या ठिकाणी खाली देण्यात आला आहे की अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सन्मान निधि योजना के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान। म्हणजेच मित्रांनो जे 2,000 रुपये आता सध्या तुम्हाला या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत ते आता 1,000ने वाढून 3,000 रुपये होणार आहेत। तसेच या ठिकाणी खाली पाहू शकता मित्रांनो, मध्य प्रदेश के किसानों को मिलेंगे प्रतिवर्ष 15,000 रुपये, पीएम किसान सन्मान निधीचे 9,000 आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनाचे 6,000 असे एकूण 15,000 रुपये मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। मित्रांनो ज्याप्रमाणे या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री किसान कल्याण योजना ही सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 15,000 रुपये दिले जाणार आहेत। कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर 1,000 रुपयांनी वाढ केली तर या योजनेअंतर्गत वर्षाचे 9,000 रुपये होणार आहेत आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जात आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी एकूण दोन्ही योजनांचे 15,000 रुपये आता शेतकऱ्यांना वार्षिक मिळणार आहेत। तर जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत। तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी वार्षिक 9,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत। कारण की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ केली जाणार असल्याची शक्यता आहे आणि याबाबत या ठिकाणी ट्विटर हँडलवरती विजय शाह यांनी सुद्धा ट्विट करून माहिती दिलेली आहे। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।